श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आज आहे 25 ऑक्टोबर आणि आज आलेली आहे एकादशी. या ऑक्टोबर महिन्यातील ही पाशांकुशा एकादशी आहे आणि महाभारत काळामध्ये श्रीकृष्णाने या एकादशीचं महत्त्व युधिष्ठिराला सांगितलं होतं. पाशांकुशा एकादशीमुळे सर्व पापांचा नाश होतो आणि म्हणूनच या एकादशीला पाशांकुशा एकादशी असं म्हटलं जातं. पाशांकुशा या शब्दाचा अर्थच असा होतो की पापांचा नाश करणारी एकादशी. पापातून मुक्तता मिळते यामुळे आणि या एकादशीला दान, धर्म आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व असून या प्रभावामुळे सूर्य तत्वाचे फळ प्राप्त होत असते. तर संपूर्ण वर्षभरात येणाऱ्या या एकादशींची नावे आणि त्यांचे महत्त्व जे आहे तर ते वेगवेगळे असते. विशेषतः तर पुराणानुसार बघा, पापरूपी हत्तीवर पुण्यरूपी अंकुशाने नियंत्रण ठेवण्यासाठी या एकादशीला पाशांकुशा एकादशी असं म्हटलं जातं. आणि कळत न कळत आपल्याकडनं जर पाप काही झालं असेल तर ती पाप दूर करण्यासाठी या एकादशीचं व्रत आणि उपाय हे खूप महत्त्वाचे मानले जातात. आणि त्याचप्रमाणे बघा, विजयादशमी नंतर म्हणजे दसऱ्यानंतर, काल दसरा होता आणि आज आहे एकादशी, तर त्यामुळे विजयादशमी नंतर म्हणजे दसऱ्यानंतर या एकादशीला पाशांकुशा एकादशीला श्रीराम आणि भरत यांची भेट झाली होती आणि म्हणूनच या एकादशीला खूप महत्त्व दिलं जातं. तर या एकादशीसाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे. मी तुम्हाला तुळशीला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे आणि त्यामुळे आपले संपूर्ण गरिबी, दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आणि आपल्या घरादाराची, मुलांची आणि आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. त्याचप्रमाणे आपलं 7 जन्मांचं किंवा 7 पिढ्यांचं जे काही दारिद्र्य आहे तर ते सुद्धा नष्ट होईल आणि आपलं नशीब बदलून आयुष्याचं सोनं होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर पहा, आपल्या घराच्या अंगणामध्ये तुळशीचं असणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील जी व्यक्ती असतात, ज्याप्रमाणे आपल्या घरातील किंवा कुटुंबातील व्यक्ती असतात तर त्या जशा महत्त्वाच्या असतात ना, त्याचप्रमाणे तुळस जी आहे तर ती सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते. तुळस जर घरामध्ये असेल तर घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य येते आणि त्यामुळेच ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा काही उपाय तुळशीचे सांगितले जातात. त्याचाच एक उपाय तुम्हाला मी एक सांगणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि तुळशीचे आयुर्वेदिक सुद्धा अनेक फायदे आहेत. त्याचबरोबर पहा, तुळस जी आहे तर ती आर्थिक दृष्ट्या सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते. माते समान मानलं जातं तुळशीला. लक्ष्मी समान हे आपण तुळशीला मानत असतो. ज्या घरामध्ये तुळशीची नित्य नियमाने पूजा होते त्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य कायमचं निघून जातं. त्याचप्रमाणे तुळस जी आहे तर ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच तुळशीला विष्णुप्रिय असं सुद्धा आपण म्हणत असतो. आणि एकादशी ही सुद्धा भगवान विष्णूंना समर्पित असते आणि त्यामुळे या दिवशी तुळशीला एक अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. तुळशीचा विवाह शाळीग्राम यांच्याशी होत असतो. शाळीग्राम हे भगवान श्री हरिविष्णूंचे रूप असल्यामुळे आपण भगवान विष्णूंना प्रसन्न करायचे असेल तर आपल्याला तुळशीला एक आवडीची वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे. तर पहा, तुम्ही कितीही पंचपक्वानाचा नैवेद्य बनवला असेल आणि त्या पंचपक्वानाच्या नैवेद्यामध्ये जर तुळशीचं पान नसेल तर त्या नैवेद्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ राहत नाही. आपण देवांना कितीही नैवेद्य ठेवले पण त्यामध्ये जर तुळशीचं पान नसेल तर तो नैवेद्य देवापर्यंत पोहोचत नाही. इतकं महत्त्व या तुळशीला असतं. तुळशीच्या एका छोट्या पानाने नैवेद्य हा पूर्णत्वास जात असतो आणि भोजनामध्ये प्रसादत्व उतरते आणि म्हणूनच तुम्हाला मी हा एक उपाय आज सांगणार आहे. तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. आज संध्याकाळी तुम्हाला हा एकादशीच्या दिवशी उपाय करायचा आहे. संध्याकाळी प्रदोष वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आज तुळशीला तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पाणी सकाळी अर्पण करायचं नाहीये, कारण आज एकादशी आहे. तुळशीला आपण पाणी अर्पण करायचं नसतं. तुळशीचा आज एकादशीच्या दिवशी उपवास असतो. तर हा जो उपाय आहे तो सुद्धा तुम्हाला तुळशीला हात न लावता किंवा स्पर्श न करता करायचा आहे. तुळशीची पानं सुद्धा आज तुम्हाला तोडायची नाहीये. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला 5 दिवे घ्यायचे आहेत. 5 दिवे तुम्ही मातीचे घेतले तरीही चालेल किंवा तुम्ही कणकेचे दिवे घेतले तरीही चालेल किंवा तुम्ही वेगवेगळ्या 5 प्रकारचे दिवे घेतले तरीही चालेल. जसं की एक मातीचा घ्या किंवा एक स्टीलचा घ्या किंवा पितळेचा घ्या. तुम्हाला जसं तुमच्याकडे जसे दिवे असतील त्याप्रमाणे तुम्हाला हे दिवे घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही 5
5 दिवे घ्यायचे आहेत आणि प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची मिळून एक जोडवात टाकायची आहे। तर तुम्हाला त्यामध्ये गाईचं शुद्ध तूप जे आहे तर ते घालायचं आहे। तूप नसेल तर मग तुम्ही तेल घातलं तरीही चालेल, पण शक्यतो तुम्ही प्रयत्न करा यामध्ये तूपच घालण्याचा। त्यानंतर हे जे 5 दिवे आहेत तर ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे। तर प्रज्वलित करण्या अगोदर प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला 2 धान्य घ्यायचे आहेत। सर्वप्रथम हे जे दिवे आहेत तर ते तुम्हाला तुळशीजवळ घेऊन जायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला गहू तांदूळ जे आहे तर ते धान्य तुमच्या सोबत घ्यायचं आहे। धूप अगरबत्ती तुम्हाला घेऊन जायचं आहे। सर्वप्रथम तुम्हाला हे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत, धूप अगरबत्ती लावायची आहे आणि जे धान्य आपण घेतलेलं आहे तर त्या धान्याचे तुम्हाला रास घालायचे आहे। त्यासाठी तुम्हाला एखादी प्लेट किंवा तांबण घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तांदळाची किंवा गव्हाची रास घालायची आहे। तुम्ही दोन्हीपैकी एक जरी धान्य घेतलं तरीही चालेल किंवा तुम्ही दोन्ही धान्य घेतली तरीही चालतील। तर तुम्ही याची तांदळाची जी रास आहे तर ती तुम्ही घालू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही स्वस्तिक काढलं तरीही चालेल, तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला तांदळाची रास किंवा एक स्वस्तिक त्या तांबणामध्ये किंवा त्या प्लेटमध्ये तुम्हाला काढायचं आहे आणि त्यानंतर हे जे 5 दिवे आहेत तर ते तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचे आहेत किंवा त्या धान्यांवरती तुम्हाला ते दिवे ठेवून द्यायचे आहेत। तर त्या दिव्यांमध्ये तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी, तुमच्या पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी, त्याचप्रमाणे अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकून राहावी यासाठी तुम्हाला प्रत्येक दिव्यामध्ये एक वेलची आणि एक लवंग हा सुद्धा आवर्जून टाकायचा आहे। आणि त्यानंतर हे 5 दिवे तुम्हाला तुळशीजवळ संध्याकाळी प्रदोष वेळेमध्ये तुम्हाला लावायचे आहेत। हा उपाय तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा करू शकता। त्यामुळे तुम्ही हा उपाय आज नक्की करा। दिव्याखाली जे आपण धान्य टाकत असतो किंवा जे धान्याची रास टाकत असतो तर हे पाहून माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होत असते आणि दिवा जेव्हा आपण तुळशीजवळ लावत असतो तर तुळशीजवळ हा प्रकाश पडत असतो। त्यामुळे रात्री जे काही छोटे किडे वगैरे असतात, मुंग्या असतात तर ते सुद्धा तिथे गोळा होत असतात आणि हे जे धान्य तुम्ही दिव्याखाली टाकलेलं आहे तर ते सुद्धा हे धान्य खात असतात। तर आता यामुळे काय होतं, हे जे धान्य आहे तर ते जीवजंतूंनी खाल्ल्यामुळे आपल्याकडनं सत्कर्म घडत असतं आणि हे सर्व पाहून माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होत असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय आजच्या दिवशी करायचा आहे। आणि हा सगळा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला तुळशीला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत। तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा हा मंत्र जप करत तुम्हाला 11 वेळेला प्रदक्षिणा मारायचे आहेत आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती सुद्धा व्यक्त करायला तुम्हाला अजिबात विसरायचं नाहीये। पण जर तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल तर ती सुद्धा तुम्हाला तुळशी मातेला सांगायची आहे। तुमची जर काही अडचण असेल तर त्या अडचणीतर मार्ग दाखव आणि आपण जे कष्ट करत आहोत तर त्या कष्टाला, मेहनतीला फळ प्राप्त होऊ दे, मला योग्य तो मार्ग दाखव असं तुम्हाला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे। तर पहा, ज्या घरामध्ये तुळशी मातेला प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय असतात तर ते केले जातात, ज्या काही सेवा असतात तर त्या केल्या जातात, तर त्यावेळेला भगवान श्री हरी विष्णू तुमच्यावरती आपोआप प्रसन्न होत असतात किंवा भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय जर केले किंवा सेवा केल्या तर तिथे माता लक्ष्मी सुद्धा स्वतःहून प्रसन्न होत असते आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मी आहे त्या घरामध्ये भगवान श्री विष्णू असणारच आणि ज्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णू आहेत तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी असणारच। असा हा इतका प्रभावशाली उपाय आहे। त्यामुळे तुम्ही हा उपाय आजच्या दिवशी नक्की आवर्जून करून पहा। आज एकादशी आहे। एकादशीला आपण जे काही उपाय करत असतो तर त्याचा आपल्याला फळ प्राप्त होत असतं आणि जास्त काही उपाय नाही, अगदी साधा सोपा असा हा उपाय आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त 5 मिनिटे लागतील आणि त्यामुळे आपल्या आयुष्यातील ज्या काही बऱ्याच अडचणी आहेत तर त्या उपायामुळे दूर होऊ शकतात। ते जे काही आपण काम करत असतो किंवा जे काही आपण काम करताना ज्या आयुष्यामध्ये आपल्या अडचणी येत असतात तर त्या अडचणी दूर करण्याचा आपण प्रयत्न करत असतो, पण या अडचणी दूर होत नाहीत। अशा वेळी आपल्याला आपल्या नशिबाची साथ हवी असते आणि जर नशिबाची साथ हवी असेल तर आपल्याला हे जे काही छोटे छोटे उपाय असतात तर ते करायचे असतात। त्याचबरोबर कष्ट मेहनत न करता फक्त उपाय केले तर कुठल्याही प्रकारचं फळ प्राप्त होत नाही। प्रत्येक कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ हवी असते आणि म्हणूनच आपल्याला हे उपाय करायचे असतात। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।